ॲडव्हेंचर पार्क नूतनीकरणाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून दिवाळीनंतर नागरिकांसाठी ॲडव्हेंचर पार्क खुला होणार आहे। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 3 कोटी रुपये खर्च करून सोलापुरात नागरिकांसाठी पासपोर्ट ऑफिस जवळ ॲडव्हेंचर पार्क उभा करण्यात आला होता। पण गेल्या 3 वर्षांपासून हा पार्क बंद असल्यामुळे या ॲडव्हेंचर पार्कमध्ये दुरवस्था निर्माण झाली होती। या ॲडव्हेंचर पार्कसाठी अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलनही केली होती आणि याबद्दल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे अनेकांनी तक्रारी केल्या होत्या। दरम्यान सोलापुरातील ॲडव्हेंचर पार्क लवकरच सुरू होणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली। हा ॲडव्हेंचर पार्क दिवाळीत सुरू होणार असल्याचं येथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं। आतापर्यंत बागेतील सफाई आणि स्वच्छता मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे। बागेतील सुमारे 7 फूट वाढलेलं जंगली गवत पूर्णपणे काढण्यात आलं आहे। मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा, प्लॅस्टिकच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या, कागद आणि इतर टाकाऊ वस्तू गोळा करण्यात आल्या आहेत। हा सर्व कचरा उचलण्यासाठी 2 JCB आणि 25 डंपर वापरण्यात आले। बागेतील सर्व विद्युत वायरी चोरीला गेल्या आहेत। यामुळे आता पूर्ण नवीन वायरिंग करून नवीन दिवे आणि नवीन ग्रिल बसवण्यात येतील। तसंच बागेला नवीन रंग देण्यात येणार आहे। सध्या तुटलेल्या फरशा आणि विटा बदलून नवीन बसवण्याचं काम चालू आहे। या बागेत नवीन सुविधा, 25हून अधिक नवीन खेळाचं साहित्य आणलं जाणार आहे। क्रिकेट आणि फुटबॉलसाठी कृत्रिम टर्फ देखील तयार करण्यात येईल। तसंच इथं येणाऱ्यांसाठी बागेत लवकरच एक शाकाहारी उपाहारगृह सुरू होत आहे। तसंच या उद्यानात अद्ययावत असे एकूण 40 CCTV बसवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली।